मित्रांनो, आम्ही आता चाललो सकाळी जाणाऱ्याच्या तलावावर. आता लगभग 5:30 वाजल्यात आणि पावसाचा मोसम आहे. वातावरण चेंज झालेलं आहे पण पाऊस आलेला नाही आज. आणि आम्ही दोघे उठलो, चाय पिली ना आता चाललो आम्ही जाणाऱ्याच्या तलावावर. सकाळी जात आहे कारण की आम्ही जाणाऱ्याच्या तलावावर गेलो नाही आणि तिथलं वातावरण तलाव तुडुंब भरला असेल. नाले ओढे मस्त असे वाहत आहे तुडुंब भरून. आता आपण जाणाऱ्याच्या तलावावर जाऊ. तिथला सकाळचा वातावरण आज बघणार आहोत आपल्या. काय हवाला ना तलावाचा ओव्हरफ्लो ना. तो तलावाचा ओव्हरफ्लो इकडेच तर आहे महाजन. हो मस्त आहे बघ. तलावाचा ओव्हरफ्लो फुटला आहे इकडे आणि मस्त पाणी वाहत आहे. चिखला आम्ही चिखलातून जातो. आता आम्ही आता कसं जात आहे मग चिखल भरवणार आहोत काय राव. कसं आहे आम्ही जातोच पाण्यातून जातो म्हणजे जायचं. आम्ही चाललो धनराज भाऊच्या शेतामध्ये. बॉबले अरे शेतावर जाऊन अनुभव घेणे एक कठीण असते शहरातल्या लोकांसाठी. आणि आज आम्ही जाणारे आमचे धनराज भाऊ रामकृष्ण यांच्या शेतावरती आला. ते पण इकडे आहेत आणि रोवणं सुरू आहे. तर आम्ही जाता जाता त्यांच्या शेतात जाऊन आता थोडंफार त्यांना पण भेटू का कसा अनुभव आहे सकाळचा इकडचा. त्यांचा तर अनुभव आहेच पण आमच्यासाठी हा नवीन अनुभव राहते. आम्ही आज सगळ्या बाया सकाळी झाल्या. कोणी गुतेवाल्या आहेत कोणी रोजीवाल्या आहेत. तर आज परेबिरे टाकणं चालू आहे. तर आम्ही पण आता पुढे जाऊन तिकडे पारेबिरे मारू लागणार आहोत. चला आपण जाऊ आता शेतावर. बबल्या पेंड्या उपडत आहे धान. सकाळी सकाळी झालं आम्हाला माहित होतं ना तुम्ही इकडे राहता म्हणून. हो तर तू तिकडे जा ना. तिकडे कोणता जा. आमचे धनराज भाऊ सकाळी आता पेंड्या टाकत आहे. म्हणजे कोणते कोणते कामं करते
आता हे धनराज भाऊलेच माहीत. आणि सकाळी असं बरं 6:30 वाजताच ते आता आम्ही त्यांच्या शेतात पोहोचलो. आणि ते सकाळीच आता आपल्या शेतातला रोवणा करण्यासाठी पाऊस कारण की उसळला आहे थोडासा. आणि सगळे कामं पेंड्या उपडून टाकण्यास सुरुवात झाली आहे. धनराज भाऊ, कसं वाटतंय सकाळचा अनुभव आणि रोना बिना बाया बिया कसं काय? पाऊस मुसळधार झालाय, जिकडे तिकडे आता रोवण्याची लगबग आहे. शेतकरी लागले कामामध्ये. किती एकर शेती आहे आपली? हो, किती? 6 एकर. ओके. आम्ही धनराज भाऊ लोकमत प्रतिनिधी आहेत आणि त्यांना शेतकऱ्यांच्या सगळ्या भावना कळत असतात. ते आपल्या लेखणीतून लिहित असतात. आणि आज आमचा एवढा चांगला दिवस आहे की ते सकाळी आम्हाला भेटले इकडे आणि हा सगळा अनुभव आम्हाला भेटला. म्हणजे कुठंतरी आपण पेपरातही अनुभव जो लिहितो बातम्या त्या शेतकऱ्यांच्या, म्हणजे एक स्वतः शेतकरी आहेत त्याच्यातून ते सगळ्या भावना लिहित असतात. आमची आज सकाळीच भेट झाली आणि त्यांच्या शेतावर आम्हाला थोडा अनुभव भेटला चिखलात जाण्याचा, उतरण्याचा. मस्त परे टाकला हा बाबा, पुरा रोजच करता येतं ते इकडं. एकदम मस्त पैकी चिखलात पाय गेले. आम्ही चिखलाचा आस्वाद घेऊन आले. चिखलात आणि सगळे रोवणं चालू आहे. परे पेंड्या टाकल्या, थोडशा बुबल्या टाकल्या, पेंड्या टाकल्या आणि सही वाटला थोडासा. आम्ही धनराज भाऊ पण भेटले सकाळी आणि अद्भुत अनुभव आम्हाला शेतात भेटला आहे. तसं काही फारसं आम्हाला भेटत नाही, पण शेतकऱ्यांच्या बांधावर गेलं पाहिजे. तर धनराज भाऊ सोबत आपण थोडं बोलू. परे बिरे उपडू लागलो थोडसा. मी आता धनराज भाऊच्या शेतामध्ये होतो आणि रोवणीला सकाळी सुरुवात झाली आहे. सकाळी 5:30 ते 8:30 असा महिलांचा टाईम असतो. नंतर मग जेवणाचा टाईम नंतर 12 ते 5 असा असतो. आणि पावसाने जे उसंडी मारली होती, खूप जोरान पाऊस होता, त्याच्यामुळे कुठं रोवणीला वेग लागला होता, ब्रेक. आणि काही आपल्या सगळ्या जाणाऱ्यातल्या महिला आहेत त्या सगळ्या रोवणी करत सकाळी येत असतात आणि चांगला आता वेग पकडला रोवणीसाठी. आणि भरपूरशा महिला शेतात येऊन आपला सकाळचा जो काम आहे रोवणीचं ते करत असतात. म्हणजे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्यासोबत बोलणं आणि हा सकाळचा जो अनुभव आमचा होता हा अद्भुत होता. कारण की चिखलात पण उतरायला भेटते. शिटीत असल्यानंतर आपण फक्त सिमेंटच्या रस्त्यावर चालतो, तर इकडे आल्यानंतर आपण चिखलात पण उतरलो. ते परे उपडण्याचा पण थोडंसं आपण शिकलं, पारे मारण्याचा पण शिकलं. आता थोड्या वेळ आम्ही रोवणा पण करणार आहोत तिकडे उतरून. एवढ्या मोठ्या
तेव्हा मिळते. आणि आज आम्ही हे जानाड्याच्या शेतामध्ये आहे, धनराज भाऊच्या. काही महिला भगिनी त्या रोना करत आहे आणि आम्ही पण थोडा अनुभव चिखलात जाऊन घेण्याचा हे करत आहे. आणि थोडा शेतात धान पण आपण भात खातो, पण कधी रोणी करत नाही, पण आता त्याचा अनुभव मी तर साक्षात घेऊन बघता इकडे. आणि खरंच बहुत सकाळचा जो आमच्या चिखलातला अनुभव होता हा एक वेगळा आहे. छान वाटतं. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण कधी कधी बोलतो, नाही बोलत, पण या मातीत उतरून खरं बरं वाटलं. आपणही घरात न बसता कधी शेतात गेलं पाहिजे आणि हा अद्भुत अनुभव आपण घेतला पाहिजे. बापरे, कम भरला का? पुरा तुडुंब भरलाय. वाव, सही, मस्त वाटतं. चिखलानं पाय भरले होते तर आम्ही आता पूर्ण या जानाड्याच्या तलावात धुतलं आणि तुडुंब असा आपला जानाड्याचा तलाव भरलेला आहे. धुतले पाय, स्वच्छता झाली पायाची. चिखलात पूर्ण घसरत होतो आम्ही. आणि आता आम्ही आला जानाड्याच्या तलावावरती आणि रोवणं चालू आहे. सगळे आपली माणसं शेतकरी भेटले. सकाळी मस्त वाटलं. सकाळचा हा नजारा आपल्या जानाड्याच्या तलावाचा. खालची तलावाच्या साईडची ही सगळी रोवणी चालू आहे. आणि हे आमचं जंगल. आम्ही इकडे येत असतो फिरण्यासाठी. लिंबाची गाडी कडू कडू आहे, मस्त आहे, छान कधी कधी धुतला आहे. एकदम ना डिस्ट्रीब्यूट येते हो, पांढऱ्या पांढऱ्या म्हणजे कसं सकाळी एकदम मस्त नॅचरली आम्ही दातवण पण करतो, फिरायला पण जातो, सकाळचं ऑक्सिजन पण घेतो. शेतावरच्या बांधावर पण आम्ही गेलो आता सकाळी सकाळी. त्याला जबरदस्ती तोंड धुवायला लावतो, त्याला कडूड लागते पण धुवायला लावतो. आणि इथं रोना झाला आहे. मागच्या साईडला बघा बांधा मस्त आहे ना, प्लेन तिकडं आहे. आता आम्ही जाण्याचा आमच्या नैसर्गिक शांतता जो तलाव आहे तिथे आहे. आणि खूप शांतता आहे, कुठलाही आवाज नाही पक्ष्यांच्या व्यतिरिक्त. फक्त थोडा ट्रॅक्टरचा गुरगुर गुरगुर आवाज येत आहे, कारण की इथं रोना आहे, इथून पाणी जात असतं. आणि मस्तपैकी आता तलावाच्या ह्याच्याने पाण्याने तोंड धुणार आहे आणि नाश्ता विस्ता करून आपल्या घरी परत. सकाळी आम्ही इकडेच तोंड धुतलं नदी तलावावरती. आणि इथल्याच पाण्यानं तलावाच्या सगळा फ्रेश झालो, गोंडा बेंडा सगळा केला. पाण्याचा टेस्ट थोडा वेगळा आहे, थोडा तुरटचा पाणी आहे. आणि सगळं म्हणजे नेचरनं आलेला पाणी जमा इथं झालेला आहे. त्याची पण आपण टेस्ट घेतले पाहिजे. कधी अडचणीत आपण फसलो तर पाणी पिता आलं पाहिजे. आपण म्हणतो शुद्ध वॉटर फिल्टर पाणी पाहिजे, असं काही नाही. कुठलं पण पाणी थोडंफार सांभाळून ते सगळं वापर केला पाहिजे. आणि हा जो पाणी आहे ते चांगली आहे आपल्या जानाड्याच्या तलावाची. आणि त्याचा आज सकाळचा अनुभव आम्ही वेगळा घेतला नॅचरलीचा आणि चांगला अद्भुत आहे. आता आम्हाला इकडे याच्या बिया ना, हे बघ, कमळाच्या बिया भेटल्या आहेत. सगळे विकासाठी त्या अमेझॉनवर आणि फ्लिपकार्टवर दाखवते. हे बघा
कमळाचा फूल आहे वाढलेला आणि त्याच्यातल्या बिया पाहत असाल तुम्ही. तर ह्या बिया आपण फोडून लावा लागते ना, तर काहीतरी आहे याचं आपण बघू. आपण घरी पण लावू शकतो एखाद्या स्पॉटमध्ये आणि ह्या वापरत असतात ह्या. तर आता आम्ही हे सगळे जमा केलेलं आहे. नाही आता घरी लावण्याचा प्रयत्न आम्ही करूच आणि ह्या बिया आता घरी घेऊन जा. बबल्याला पण आज मी सगळं नॅचरली इकडचा वातावरणातला अनुभव घेण्यासाठी सांगितलं. लिंबाची काडी पाणी तो सहजासहजी वापरत नाही. इकडे साबण पण नाही, फक्त पाण्यानं धुवून म्हटलं मी त्याला आणि गोरा गोरा झाला आहे आता तो. पाणी बिणी नॅचरली नाही का मस्त. मग सकाळी रोज लवकर उठत जा. बघतोच गोरा आलास झाडाच्या पाण्यानं. प्रॉपर चमकतच आहे, गारात नाही लग. चल बाकी आहे बाहेर चिकल रे बाप्पा. कोणी गाडी टाकायला लावते हा मला. कसे कसे जातो ना आम्ही, आमचं आम्हाला माहीत तुमच्यासाठी. मस्त आहे ना पाणी. हे इकडून जाते, हा इकडून असा रस्त्याच्या साईडला इकडं रस्ता आहे पण इकडं बी आहे मस्त पाणी. मी बी पाय धुतलो आहे इकडं माती जास्त इकडं. आमचं जंगल झाली. जंगल भ्रमंती पण झाली, शेतीतली भ्रमंती झाली आणि सगळे नाले नुले आहे ना हे आपल्या इकडचे, ते पण त्याचा बी आम्ही चांगला अनुभव घेतो. मस्त तुडुंब भरून वाहता इकडचा. आणि आतमध्ये बसलं काहीतरी दिसलं पण काही दिसलं नाही आम्हाला सहजा. आणि बाटला बिस्लरी बाटला आज आम्ही थैली आणल्या नाही, लोक असं बाटला टाकून ठेवून देते. बिस्लरी बाटल तर नॅचरली पण पाण्यात भेटते सकाळी सकाळी होण्यास. आणि छान वाटलं एकदम मस्त की बबल्या मस्त चिखलात रोवण्यास गेला एकदम. रमदाडा मारला, ट्रॅक्टर कसा फिरते तसाच फिरत होता. फिरला कसा वाटला तुला सकाळी चिखलात जाऊन? छान वाटला. मी रोवणं पण केलं. रोवणं बी केला, हो. पेंड्या टाकायला आपण. हा पेंड्या टाकू लागला आणि मस्त वाटला आजचा अनुभव.